भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटायला हवी, त्यांच्यातही अंधभक्त भारत-पाक सामन्यावर संजय राऊत कडाडले. भारताने T20 विश्वचषक 2024मध्ये पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर 8मध्ये दमदार एंट्री मारली. आधी फलंदाजी मग गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर टीम इंडियाने अफलातून कामगिरी करत पाकिस्तानला लोळवलं आणि या सामन्यात देखील भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळले. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी या धोरणावर कडाडून विरोध करत टीका करत याला मूर्खपणा म्हटलं आहे. आपल्यासारख्या देशासाठी ते योग्य नाही, तर एकतर त्यांच्या विरोधात खिलाडी वृत्तीने खेळा किंवा मग खेळूच नका, असं देखील संजय मांजरेकर यांनी म्हटलं आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारत-पाक सामन्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी म्हटले की खेळू नका या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. हा सामना भारत-पाकिस्तान नसून जय शाह विरुद्ध पाकिस्तान असा आर्थिक सामना होता. पैशासाठी खेळायला गेलेला हा सामना होता. तुम्ही त्यांच्यासोबत खेळत आहात आणि मग निकाल लागल्यानंतर खिलाडी वृत्तीने एकमेकांना हस्तांदोलन केलं पाहिजे, का केलं नाही? मग खेळताच कशाला? भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटायला हवी, त्यांच्यामध्ये पण अंधभक्त भिनले आहेत. त्यांनाच एकसुद्धा ड्रेसिंग रूममध्ये येऊन धमक्या दिलेल्या आहेत. मांजरेकर यांचं म्हणणं 100% सत्य आहे. खेळा किंवा खेळू नका, खेळत आहात तर खेळाडू म्हणू नका. माझ्या पक्षाची भूमिका आहे की पाकिस्तानसोबत खेळूच नका. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, जोपर्यंत पहलगामचा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत खेळू नका, असंही त्यांनी म्हटलंय. मी या मताशी सहमत आहे. खेळू नका या मताशी मी पूर्ण सहमत आहे. पण हा सामना भारत पाकिस्तान नसून हा जय शाह विरुद्ध पाकिस्तान असा आर्थिक सामना होता. हा आर्थिक सामना होता, पैशासाठी खेळला गेलेला सामना होता. तुम्ही खेळताय त्यांच्याबरोबर आणि मग निकाल लागल्यावरती खिलाडू वृत्तीने एकमेकांना हस्तांदोलन केलं पाहिजे. हस्तांदोलन का नाही केलं? मग खेळता कशाला? भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे की त्यांच्यामध्ये पण अंधभक्त भिनला आहे सगळ्यांच्या, की त्यांनासुद्धा धमक्या दिलेल्या आहेत ड्रेसिंग रूममध्ये जाऊन. मांजरेकरांचं म्हणणं हे 100% सत्य आहे. खेळा किंवा खेळू नका. खेळतात तर मग खेळाडू म्हणून खेळा. माझी भूमिका आहे, माझ्या पक्षाची भूमिका आहे, खेळू नका पाकिस्तानबरोबर. ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, शिवसेनेची भूमिका आहे. जोपर्यंत पहलगामचा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत खेळू नका. खेळताय ना, शेण खाताय ना, मग पूर्ण शेण खा. अर्धवट शेण कशा करता खाताय? खाऊ नका. त्यात असं झालंय की जेव्हा नाणेफेक असते त्यावेळेस पाकिस्तानच्या कर्णधाराशी आपला कर्णधार शेकहँड करत नाही. पण या मॅचमध्ये असं बघायला मिळालं, शेकहँड तर केला नाही, पण रोहित शर्मा आणि वसीम अक्रम यांनी एकमेकांना मिठी मारली. ते व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे ना. बघा, हे जबरदस्तीने केलं जातं. शेकहँड करू नका, अमुक करू नका. ही भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची दादागिरी आहे खेळाडूंवरची. ही दादागिरी आहे. खेळताय कशाला हा प्रश्न आहे माझा, आमचा शिवसेनेचा. कशा करता खेळताय? हे असे उद्योग उपद्रव करायची वेळ तुमच्यावरती येणार नाही ना. अरे खेळू नका ना. काय होतं नाही खेळलं तर पाकिस्तान बरोबर? बरं, पाकिस्तान आता हा देश राहिला आहे का? अजिबात देश राहिलं नाही. पाकिस्तान बरोबर खेळून तुम्हाला काय फार तर पैसे मिळतील बेटिंगमध्ये, हजारो कोटी रुपये. त्यातले अर्धे पैसे जाणार पाकिस्तानात, जे बेटिंग करतात त्यांना. ते पैसे जाणार दाऊद इब्राहिमकडे, अझर मसूदकडे. त्यातून परत टेररिझम वाढणार, दहशतवाद वाढणार. हे का माहीत नाही मोदींना? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.